नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं रेश्मा नांगरे पाटील व्लॉग्स या मराठी चॅनलमध्ये मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर काय ना मंडळी, घरात जर लहान मुले असतील आणि मोठ्यांच्या जिभेला चोचले असतील तर जेवणाचे दोन भाग पडतातच। अशा वेळी कामाचा आपल्यावर ताण पडतो आणि झटपट काय होईल याकडे आपण लक्ष देतो। चला तर मग रोजच्या भाजीसाठी आज आपण आचारी पद्धतीने वांग बटाट्याची रस्सा भाजी बनवूया। रेसिपी खूप झटपट होते, त्याचबरोबर चवीला जबरदस्त होते। एक मोठ्या आकाराचा बटाटा आणि 250 ग्राम वांगे घेतले। वांग बटाट्याचे मध्यम आकारामध्ये फोडी करून घेतले। केलेल्या फोडी लगेचच पाण्यामध्ये घातले म्हणजे ते काळे नाहीत पडणार। आता दुसरीकडे खूप साधं सोपं वाटण आपण आधी तयार करून घेणार आहोत। 3 ते 4 बेडगी मिरची घेतलेली आहेत, याने भाजीला कलर आणि स्वाद सुद्धा खूप छान येतो। त्याचबरोबर पाव कप मी इथे सुकं खोबरं घेतलेलं आहे। 7 ते 8 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 1 ते 1.5 इंचाचं आलं घेतलेलं आहे। आधी आपण हे कोरडे मसाले मिक्सरला बारीक करून घेऊयात। कोरडे मसाले आधी वाटून घेतल्यामुळे ते एकसारखे व्यवस्थित बारीक होतात। त्यानंतर मूठभर कोथिंबीर आणि थोडंसं पाणी घालून याची छान पेस्ट तयार करून घ्यायची आहे। आता लगेचच भाजीला फोडणी देऊन घेऊयात। गॅसवर कढई ठेवलेली आहे। आवश्यकतेनुसार तेल यामध्ये घालून तेल आधी गरम करून घेणार आहोत। तेल गरम झालं की यात अर्धा चमचा मोहरी घालायची आहे। मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची आहे म्हणजे ती दाताखाली टचटचणार नाही आणि भाजीला फोडणी सुद्धा खमंग बसेल। मोहरी तडतडली की अर्धा चमचा जिरे घालायचं। जिरे सुद्धा छान फुललं गेलं पाहिजे। आता 2 चिमूट हिंग आणि कढीपत्ता घालूयात। आता आपण बनवलेलं हे फ्रेश वाटण यामध्ये घालायचं आणि याला छान तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं। याला तेल सुटलं की आपण यामध्ये तिखटाचे मसाले घालणार आहोत। सगळ्यात आधी यामध्ये मी घालत आहे घरी बनवलेला काळा मसाला। तुम्ही रोजच्या भाजीसाठी जोही मसाला वापरतात तोही वापरला तरी काहीच हरकत नाही। त्यासोबत यामध्ये मी 1 चमचा किचन किंग मसाला आणि 1 चमचा चिकन मसाला वापरत आहे। दोन्ही मसाले एकत्र घातल्यामुळे खूप छान चव येते या भाजीला। हळद राहिली होती माझ्याकडून घालायची, तीही घातली आणि मिनिटभर हे सगळे मसाले व्यवस्थित परतून घेतले। आता यामध्ये बटाटा घालून याला आधी आपण शिजवून घेणार आहोत। वांग पटकन शिजून होतं, त्यामुळे वांग बटाटा आपण एकत्र फोडणीत नाही घालायचा। बटाटा ग्रेव्ही मध्ये व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यात चवीपुरतं मीठ आणि बटाटा शिजण्यापुरतं पाणी घालून यावर झाकण ठेवायचं आणि बटाटा 70 ते 80% चांगला शिजवून घ्यायचा। मसाला तळाला लागणार नाही यासाठी 1-2 वेळा अधूनमधून चेक करायचं। यातलं पाणी कमी झालं असेल तर यात थोडंसं पाणी घालायचं। इथे मात्र पाणी गरम वापरायचं। भाजीला हलवून घ्यायचं, पुन्हा यावर झाकण ठेवायचं आणि बटाटा चांगला वाफवून घ्यायचा। बटाटा 70 ते 80% शिजवून झाल्यानंतर यामध्ये वांग्याच्या फोडी घालायच्या। वांग्याच्या फोडी मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या। मसाल्याचं छान कोटिंग आलं पाहिजे वांग्याला। भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। मीठ थोडंसं कमी वाटलं यामध्ये, त्यामुळे मीठ घातलं आणि भाजी व्यवस्थित मिक्स करून घेतली। आता भाजी आपल्याला किती पातळ आणि घट्ट ठेवायची आहे त्यानुसार यामध्ये पाणी घालायचं। पाणी आपल्याला यामध्ये गरमच वापरायचं आहे। गरम पाणी वापरल्यामुळे मसाल्यांच्या चवी यात छान टिकून राहतात। आता यावर झाकण ठेवून यातील वांग बटाटा छान शिजवून घ्यायचा आहे। शेवटी यामध्ये चमचाभर भाजून घेतलेली कसुरी मेथी छान क्रश करून यामध्ये घालायची आहे। कसुरी मेथीमुळे खूप छान फ्लेवर येतो या भाजीला। कसुरी मेथी घातल्यानंतर पुन्हा 1-2 मिनिटे भाजीला वाफ द्यायची। यावरचं झाकण काढूयात आणि आता वांग बटाटा व्यवस्थित शिजले की नाही ते चेक करूयात। आणि तुम्ही इथे बघू शकता की आचारी पद्धतीने बनवलेली ही वांग बटाट्याची रस्सा भाजी बघूनच तोंडाला पाणी सुटतंय आणि खाल्ल्यावर तर काय म्हणाल। अतिशय साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली ही आचारी पद्धतीची भाजी तुम्ही घरी नक्की ट्राय करा। रोज रोज भाजीला काय बनवायचं, अशा वेळी ही आचारी पद्धतीची झटपट होणारी भाजी ट्राय करा। आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर खूप खूप शेअर करा आणि भाजी कशी झाली ते एक छोटासा छान असा कमेंट करून नक्की कळवा। लवकरच भेटूया छान अशा रेसिपी सोबत। तोपर्यंत टेक केअर।